दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेस फुटीच्या चर्चांना उधाण आलंय। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी आपल्याला भाजपकडून ऑफर आली होती असं गौप्यस्फोट केला। मात्र त्यांच्या या वक्तव्यावर बावनकुळेंनी ही ऑफर दिली कोणी असा प्रतिप्रश्न केलाय आणि याच बातमीचा सविस्तर आढावा घेऊयात। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसच्या फुटीच्या जोरदार चर्चा रंगत असतानाच मिलिंद देवरांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेचं पुन्हा एकदा वावटळ उठलंय। अशातच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाटलं। सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सुशीलकुमार शिंदेंच्या या दाव्यानंतर भाजपचा नेतृत्वावर विश्वास नसल्यानंच भाजप पक्षफोडीचं कटकारस्थान करतंय असं म्हणत काँग्रेसकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यात आला। ते मुख्यमंत्री राहिलेले, ते राज्यपाल राहिले, केंद्रीय मंत्री राहिलेले आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही। त्यांच्याकडे ऑफर गेली, त्यांनी सांगितलं नाव उघड करा, करायच्या वेळेस करतील, पण त्यांचं रक्त, त्यांचा DNA हा काँग्रेसचा आहे। ते चुकीच्या ठिकाणी हात घातलेत आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत असं माझं मत आहे। आमच्याच लोकांना काहीतरी आरडाओरडा करत असतात आणि घेऊन जात असतात, पण सुशीलकुमार साहेब आणि प्रणितीताई शिंदे पण मला नाही वाटत काँग्रेससोबतच राहतील आणि कुठे जाणार नाही असं काही मला काही वाटत नाही। ते काही डाऊट घ्यायचा काही विषय नाही। दरम्यान सुशीलकुमार शिंदेंनी हा दावा केला खरा, पण सुशीलकुमार शिंदेंना ही ऑफर कोणी दिली, केव्हा दिली हेही त्यांनी स्पष्ट करावं असं भाजपचं आव्हान आहे। ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातून आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहे। भारतीय जनता पार्टीने कुठली ऑफर प्रणितीजी किंवा सुशीलकुमारजीला दिली नाही आहे। या सगळ्या आरोप प्रत्यारोपाकडे पाहताना दोन घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। 2022 साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली, त्यांचाच पहिला पसंतीचा उमेदवार पराभूत झाला। त्या पाठोपाठ शिंदे फडणवीसांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेसचे 11 आमदार सभागृहात अनुपस्थित होते। अनुपस्थितांमध्ये प्रणिती शिंदेंचाही सहभाग होता हे विसरता येणार नाही। तसं पाहता सोलापूर हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला। सोलापूरमधील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघ हे काँग्रेसकडे आहेत, तर सोलापूर उत्तर आणि दक्षिण हे 2 मतदारसंघ भाजपकडे आहेत। काँग्रेसची इथल्या लोकसभा मतदारसंघावर तशी चांगली पकड आहे। लोकसभेचा विचार करायचा झाल्यास 2014ला भाजपचे शरद बनसोडे आणि 2019ला भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी यांनी सुशीलकुमार शिंदेंना पराभूत केलं होतं। त्यामुळे ऑफर आली होती हे सांगण्याची आत्ताचीच वेळ शिंदेंनी का निवडली यातच खरी मेख दडलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।